डिसिजन घ्यायचा अधिकार माझा नाही. आपण फक्त निदर्शनात आणून देऊ शकतो त्रिसदस्यीय समितीच्या की जी घटना मागे घडली, की जी महिला CCTV वर दिसली आणि मंदिर प्रमुखावर जो आरोप झाला, ठीक आहे, तो आरोप खरा खोटा हे 3 सदस्यीय समिती ठरवेल, तो अधिकार माझा नाही. मात्र त्या महिलेला जेव्हा आपण शोधायला गेलो तर ती महिला सापडलीच नाही. ती महिला कोण आहे, कुठून आहे, म्हणजे मंदिराजवळ मंदिर प्रमुखाच्या खुर्चीवर साईबाबांच्या मूर्तीसमोर आलेली महिला CCTV मध्ये स्पष्ट देतात असून देखील जर तिची ओळख पटत नसेल तर शिर्डी संस्थानच्या आणि मंदिराच्या सुरक्षिततेबाबतीत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. मी माननीय CEO साहेबांना, मुख्य कार्य अधिकारी साहेबांना विनंती केली की तुम्ही आलेल्या सर्व साई भक्तांचं रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे, त्याचं थंब झालं पाहिजे. उद्या एखादी अपवादात्मक घटना घडल्यानंतर असंच जर उत्तर प्रशासन देणार असेल की आम्हाला माहित नव्हतं कोण आहे, तर हे मला वाटतं चुकीचं आहे आणि अतिशय उत्कृष्ट काम 3 सदस्यीय समिती करते, याच्यामध्ये काही चूक नाही. पण आता जसं चुका आपल्याला निदर्शनात येत आहेत ते त्याच्यावर सुधारणा करतील आणि लवकरच लवकर 1 महिन्यामध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था प्रत्येक साई भक्त येणाऱ्याची ओळख पत्र घेऊन त्याचं रजिस्ट्रेशन केलं जाईल, अशी प्रक्रिया करेल, ही मला अपेक्षा आहे. गर्दीवर परिणाम होण्यापेक्षा टाइम स्लॉट जर दिले गेले, टाइम स्लॉटमध्ये जर दर्शन झाले, रोज काय होतंय की आपण जर पाहत असाल शिर्डीची अर्थव्यवस्था सोमवार ते गुरुवार पूर्ण सुन्न असते आणि शुक्रवार, रविवार, शनिवार प्रचंड गर्दी असते. ॲट अ टाइम गर्दी आल्यामुळं सगळ्या प्रशासनावर ताण पडतो. तर मला असं वाटतं की जो साई भक्त येणारा आहे, जर साईबाबांनी त्याला बोलवलं असेल, त्याला खरंच मनापासून इच्छा असेल तर सोमवारी पण येऊ शकतो, मंगळवारी पण येऊ शकतो. तर रोज किती भक्त यावेत याच्यावर संख्या निश्चित झाली पाहिजे. येणाऱ्या भक्तांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक केलं पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्कॅनर लावून आपोआप गेट उघडलं पाहिजे. असं ऑटोमॅटिक सिस्टम लावायला काहीच अडचण नाही. एअरपोर्टमध्ये DG यात्रा आज आपण पाहतो, विमानतळा अगोदर CISF 1-1 तास काढ पाहिजे. आज आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये DG यात्रामध्ये तुम्ही तुमचं डॉक्युमेंट फक्त बोर्डिंग पास अपलोड केला, आधार एनेबल्ड आहे, गेटवर झालं की गेट उघडतं, कुठली चेकिंगची आवश्यकता नाही. ती सिस्टम संस्थांनी आता आधुनिकीकरणाकडे गेलं पाहिजे. तेच पर्चे फाडायचे, आजही VIP दर्शन ते चिठ्ठ्या फाडल्या जातात. एवढा आधुनिक काळ आहे, फेस रेकग्निशननी गेट उघडू शकतो आणि हे जर थांबलं तर आपोआप भ्रष्टाचार थांबणार. मी तुम्हाला सांगतो, हे जे सगळ्या प्रक्रिया घडतात त्या सगळ्या गोष्टी दुर्दैवाने साई भक्तांच्या कडून पैसे घेऊन VIP दर्शनाला जाण्यासाठी हे सगळ्या प्रकरण होऊ राहिले आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर याला आधुनिकीकरणाची जोड दिल्याशिवाय कधीच थांबणार नाही. आणि ते आमची मागणी मांडत राहू. उद्या काय 3 सदस्यीय समिती निर्णय घेते त्यांचा निर्णय. मोबाईलवर रजिस्ट्रेशन करू शकता. संस्थांनी ॲप डेव्हलप. DG यात्रामध्ये मला सांगा, रोज कमीत कमी पुणे एअरपोर्ट, दिल्ली एअरपोर्टला ग्राह्य धरू आपण, रोज 50,000 पॅसेंजर फ्लाय करतात. 50,000 पॅसेंजर गेट पुढे येऊन उभे राहतात, गेट आपोआप उघडतं. का? कारण की फक्त एकदाच तो ॲप आधार एनेबल केला जातो. स्वतःचा फोटो काढला, बोर्डिंग पास टाकलं, मशीन पुढे गेले, तुमचा चेहरा पाहिला, गेट उघडतं. तर दिल्ली एअरपोर्टला जर रोज 50,000 त्याच्यापेक्षा जास्त भाविक रोज येत पण नाहीत. दिल्ली एअरपोर्ट सारख्या एअरपोर्टला उरायला तर आपल्याकडे तर अर्थव्यवस्था आहे, आपल्याकडे सगळी सुविधा आहे, तर काय इथं नाही. तर हे आपण AI कडे गेलं पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे आणि हे संस्थांच्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे. हे काय माझं व्यक्तिगत काय स्वार्थ आहे त्याच्यामध्ये? हे तुम्हीच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ती महिला अजून जर सापडत नसेल, ती कोण याची ओळखच पटत नसेल, तर हे कसं होऊ शकतं? तर आज ते AI ॲप असेल, ॲप असतं तर 2 मिनिटात लगेच तो चेहरा आपण त्या ॲपवर टाकून लगेच पूर्ण डेटा आला असता कोणत्या गावाची आणि तिला पकडून शोध घेऊ शकलो असतो. म्हणजे एखाद्या प्रामाणिक माणसाचा बळी जाणार नाही किंवा एखादा आरोपी असेल तो शिक्षेपासून मुकणार नाही. या गोष्टीसाठी माझा आग्रह आहे. अदरवाईज जे चालू आहे ते चालू ठेवा, काय अडचण नाही.